इथे वल्लही जळत, वाळेलही जळत. इथे 1000 म्हशीला इंजेक्शन पाखालीला. लईच अवघड आहे, लईच अवघड आहे. काय काय करावं, काय काही समजत नाही. त्या गावानं मला 5 वेळेस निवडून दिलं. 25 वर्ष ग्रामपंचायत माझ्या ताब्यात दिली. आबांनी संत गाडगेबाबा अभियान चालू केलं, त्याच्यात आम्ही भाग घेतला. निर्मल ग्राम पुरस्कार त्यावेळेस निघाला, त्याच्यात आम्ही भाग घेतला. माझा एक स्वभाव आहे, कोणतंही काम करायचं तर मन लावून करायचं, अभ्यास पूर्ण करायचा, कामात रडरड करायची नाही. निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला, अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार झाला. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं. आणि मग आम्ही लोकांना माहीत झालो. नाही तर आमची काय ओळख, आमची ओळख तुम्हाला सांगितली काहीच नाही, झिरो. मी एका हॉटेलमध्ये कामाला होतो पंचायतच्या अगोदर, काही नाही, शून्य. मग लोक यायला लागले, सरकारचे माणसं यायला लागले, गाव पाहायला लागले, गावाचा अभ्यास करायला लागले. 4 पत्राचं ऑफिस, ते 4 पत्र गळके ऑफिस, म्हणजे ते पंचायतचं नव्हतं, कशाचं तरी होतं, त्याच्यात ऑफिस घातलं होतं. अतिशय गरीब ग्रामपंचायत, म्हणजे त्या गरिबीचा अंत नाही, एवढी गरीब पंचायत होती. आणि ती आमच्या हातात आली म्हणजे लोकांनी दिली. आणि माझ्या हातात पंचायत देताना मी आज बी अगदी मनापासून सांगतो, फक्त महिलांनी माझ्या हातात दिली. माणसं हरामी एका बाजूला, माणसं लय बदमाश, लय म्हणजे लयच बदमाश कलाकार. मला त्या लोकायला अजूनही कळत नव्हतं की मी निवडून कसं येतो. म्हणजे माझ्या अंदाजाने मी तुम्हाला खरं सांगतो, वारकरीची औलाद आहे, 70% माणसं माझ्या विरोधात होते. किती? 70% माझ्या गावातले. 30% माणसं माझ्या बाजूने असतील, माणसं. पण महिला 100%. मग आम्ही 130 झालो ना. यायला कळतच नव्हतं हे निवडून कसं आलं. हे 70% म्हणजे यायला लय दिसायचं ना. पण मला गॅरंटी आहे, त्याची बायको सुद्धा त्याच्या मतदानाच्या दिवशी ऐकत नव्हती. हे का घडत होतं? महिलाच्या पोटात वेगळं काही नाही, त्यांना गाव स्वच्छ, सुंदर, सुखी असावं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि हजारो वर्षापासून आपण जे महिलावर अत्याचार करत आलो, तुम्ही आम्ही सगळे, ते त्यांना हटवायचे, त्याच्यातून द्यायला बाजूला व्हायचंय. आणि तो प्रयत्न आम्ही केला. ती आशा ते माझ्या गावच्या महिला त्याच्यात धुंडळीत होते आणि त्या यशस्वी झाल्या. आणि आम्ही बी त्याच पद्धतीने काम केलं. मी गर्वानं सांगतो, आज माझ्या गावच्या महिला इतक्या सुखी महिला मला कुठं दिसत नाही. हा असायलाच पाहिजे. आणखीन पुढचा एक शब्द सांगू का? माणूस ही जात इतकी मूर्ख आहे, त्याला अजून कळलं नाही की महिला सुखी झाल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. सुखाचं मूळ तिथं आहे, लक्ष्मी तिथंच आहे. म्हणून प्रत्येक गावानं महिलाचा आदर केला पाहिजे. महिला सुखी कशा होत्या याचा विचार केला पाहिजे. तुम्ही बघा, काय नाही आहे त्यांच्याकडे आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर. पण आम्ही एक वापरायचं साधन म्हणून तिच्याकडे पाहिल्यामुळं आम्ही तिच्या जन्माचा नरक केला आणि आमचाही जन्म नरकात गेला. इथं बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती आहे की तुम्हाला कुठंतरी 2 पाऊल पुढे टाकणं आहे. कोणीतरी येईन आणि आपलं चांगलं करीन ह्या भरोश्यावर राहू नका. म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या देवीचं रूप दिलेलं आहे. कायम नुसतं सरस्वती होऊन चालायचं नाही, कधी जगदंबा बी व्हा,
कडक भूमिकेत कधीतरी या. गावाला घरच्याला वळण लावायचं, सुखी करायचं तर हे महिलाच्याच हातात आहे. 25 वर्षात मी काय केलं आणि माझ्या काय लक्षात आलं मी कायम सांगत असतो, त्यात तुमच्या इथे सांगतो आज. आणि एक अजून माझी गोष्ट, मी इथं काही बोलतो, मी ते पडेगावचं बोलत नाही, मला इथलं काहीच माहीत नाही. कोणी सांगायचा प्रयत्न केला तर मी ऐकत बी नाही, का मला या गावाशी काय घेणं आहे. मी जे बोलतो ते महाराष्ट्राच्या, देशाचे, मानवाच्या कल्याणाचे. मला एका गावाची काही घेणं नाही. मला पोरगं नाही म्हणून इथली पोरगी करायची नाही. माझ्या पोरीचे लग्न झाले म्हणजे इथं द्यायची बी नाही. मला कधी आयुष्यात निवडणुकीला उभं राहायचं नाही म्हणजे तुमच्या इथं बी राहायचं नाही. मग कशासाठी मी तुमचं काही चांगलं आणि वाईट बोलन, मला काय घेणं आहे. 5 पोरी होत्या, मला 5ही पोरीचे लग्न झाले. शेवटच्या पोरीचे पोरं 8वी 9वीला आहे. शेवटच्या पोरीचे 8वी 7वी 8वीला पोर आहे. माझ्या नातीला पोरं झालेले, म्हणजे मी काय पंजोबा झालो. काय राहिलं जेवणात, काय राहिलं नाही. आणि आता पोरगी नसल्यामुळे इथे द्यायची नाही म्हणलं मी. पोरायला पोरीच भेटत नाही, आता परेशानी. पण ह्या कंपनीनं जर मनापासून काम केलं ना साहेब, भविष्यात इतर गावचे लोक शेतकऱ्याच्या पोराला पोरी द्यायला तरच ते निधं. हा ना, खरंच ना. ते म्हणले पाहिजे पडेगावातच एखादं पोरग पहा. आज लय परेशान आहे पोर, लोक पोरी देत नाही. तर शरद पवार साहेब नागपूरला गेले ते मागच्या 2 महिन्यापूर्वी. तिथं स्टेजवर एक जणानं पत्र नेऊन दिलं साहेबाच्या हातात. त्या पत्रात लिहिलं होतं की माझं वय 35 झालं, मला लग्न होईना, तुम्ही काहीतरी करा. आता शरद पवार साहेब काय करीन त्याला? ते काय घरकुल आहे का याला देऊन टाकाय? हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. 15-20 वर्षापूर्वी पोरीला जन्माला येऊन दिलं नाही, आता ते फेडा. महिलाला माझी विनंती आहे, अजून तरी सुधरा, मुलीला जन्माला येऊ द्या. माझ्या इथे 7-8 लोकांनी मुलीवरच ऑपरेशन केलेलं आहे. आणि 8-10 घर आहे असे. एक घर तर असे त्यांना मुलगा नाही मुलगी नाही, तरी त्याने दुसरी बायको नाही केली. आणि मुली असणारे तर लई घर आहे, त्यांनी दुसरी बायको नाही केली. मुली असणं काय वाईट आहे का? त्यात काय ते मुलगा मुलगी, उलट मुली चांगल्या. आणि अजून आम्ही सुधारलो नाही, मुलीला जन्माला येऊन दिलं नाही. आजच्या 10 वर्षाच्या बाद तुम्ही लिहून ठेवा साहेब, दोघात एक करावं लागेल. मोठा अवघड आहे, मोठा अवघड आहे. हे मी म्हणतो म्हणून नाही, ते सत्य आहे ते. म्हणून अजून तरी मुलीला जन्माला येऊ द्या. 25 वर्षात एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपण विकासाकडे चाललो, सरकार बी घेऊन चाललं. सरकार कोणतं असो, सरकार सरकारचं काम करतं, आपण आपलं करायचं आहे. विकासाकडे चाललो आपण, ही गोष्ट खरी आहे. पण आपलं आयुष्य कमी हो राहिलं. तुम्ही ध्यान करा, विकास खूप करू राहिलो आपण, पण आयुष्य. मग हा विकास नेमका कशासाठी करायचा आहे? जर आयुष्यच राहणार नसत तर विकासाला करायचं काय? आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते पहिले? 100. आणि आता आपण 60-65. का बरं? हे कशाने झालं? याला कोणी जिम्मेदारी नाही का? मग विकास खरंच विकास झाला आपला का आपण अधोगतीकडे चाललो? विकास झाला असता तर 125 वर्ष जगायला पाहिजे होतं आपण.
तर त्याला विकास म्हणता येईल. जर आपण 60 आणि 65 मध्ये चाललो तर याला विकास कसं म्हणायचं? काहीतरी चुकतंय आपलं. शेतकरी आत्महत्या करू राहिला. किती शेतकरी रोज एक दिवस खाडा नाही असं का त्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. मग आपण विकासाकडे कुठे चाललो? मी इतिहासात कधी ऐकलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्या केली, मी ऐकलं नाही. मग आपला विकास होतोय का हा हे आपल्या मनाची शंका आहे. आता आपलं काय चुकलं? मला आत्ता एक जण तुमचे पुस्तक दिलं बघा त्यांनी, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय मराठीचं काय चुकलं. आपल्याला कळतंय पण आपण वागण्यात बदल करत नाही. आपण पळा पळा पळा, कुठे जायचं आपल्याला माहित नाही, नुसतं पळा. मग हे लक्षात आल्यामुळं काय करायला पाहिजे? 2-4 गोष्टी करावं असं मला वाटलं माझ्या बुद्धीमुळं. माझे काय खूप मी काही तज्ज्ञ नाही. माझ्या काय काय लक्षात आलं का लोकांना पाणी चांगलं पाहिजे बाबा, गावात झाडं पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, लोकांना भेसळ नाही खाल्लं पाहिजे, पोरांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, संस्कार पाहिजे, म्हाताऱ्या लोकांना जीव लावला पाहिजे, वयस्कर लोकांना. हे कामं माझ्या लक्षात आले आणि ते मी केले. जेवढं माझ्याच्यानं होईल तेवढं केलं. माझं गाव तुम्ही पाहिलं, माझ्या नजरेने माझं गाव हे फक्त बेसमेंट आहे. हे पूर्ण नाही झालं, आमचं बेसमेंट आहे. मग त्याचा कळस व्हायचा असेल तर काय काय करायला पाहिजे विचार करा. पुन्हा सांगतो, पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, गावात स्वच्छता ठेवा, मुलाला संस्कार लावा, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. जर 100 वर्ष जगायचं असेल हे कामं करा. अजून एक काम आहे पण ते जरा काम कटकटीचं आहे. ते कोणत्याच गावचे लोक ऐकत नाही, कोणी करीत नाही. त्याला काय पैसे लागत नाही, त्याला मेहनत बी लागत नाही, पण कोणतंच गाव ऐकत नाही. आणि ते काम केल्याशी तुम्ही 100 वर्ष जगायचे नाही. मग काय करू? सांगू का नको सांगू? हा, काय करू? महिला मंडळ होय, काय करू? पण ऐकत नाही ना कोणतंच गाव. मला आत्तापर्यंत अनुभव आहे, कोणतंच गाव ऐकत नाही. तुम्ही ऐकता? 100 वर्ष जगायचं तर ऐकावं लागेल तुम्हाला. होय, महिला मंडळ सांगू का? मूड नाही ऐकायचा, सांगू? 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. याला काय पैसे लागत आहे? याला काय मेहनत आहे? का जळतो आम्ही दुसऱ्यावर? अजून आम्हाला कळलं, कोणालाच कळलं नाही. अहो, सगळ्याला सगळ्या गोष्टी सारख्या मिळणार नाही, सरळ नाही. सगळं भारत पंतप्रधान होईल का? सगळ्या गावातले लोक सरपंच होते का? सगळे पैसेवाले होणार नाही, सगळे गरीब बी होणार नाही, सगळे काळे राहणार नाही, सगळे गोरे होणार नाही. पण देवाने सगळ्याला काही ना काही दिलं, त्याच्यात समाधान माना, जागा. एक दिवस जन्माला आलो, एक दिवस मरायचं आहे. इथं पाहुणे म्हणून आलो आपण, आपलं काहीच नाही इथं, कोणाचंच नाही आहे. ना टाटा बिर्लाचं नाही, ना अंबानीचं नाही, मोदी साहेबाचं बी नाही. हे मी नाही म्हणत, हे काय तुम्ही आम्हाला सगळ्याला माहिती आहे कोणाचं काय इथं. कोणत्या दिवशी बुडबुडा निघून जाईन पता नाही, नो गॅरंटी. तरी आम्ही पागलवानी काऊन वागतो? कोणासाठी करतो?
माणसानं माणसासारखं वागावं. आमच्या साने गुरुजींनी सांगितलं बा, खरा एक तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतपत दलित तया जाऊन उठवावे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण. हेच खरं जीवनाचे सार रे. कळलं तर आहे, नाही कळलं तर काय. पण आम्ही फुगीरले फुगीर. तुमच्याकडे माणसं किती घंटे काम करत असेल? कधी कधी विचारलं तर मोकळं बोला, मजा येते. माणूस किती घंटे काम करत असेल? 8 घंटे. बाय एवढं खरं बोलले हे तरी बरं आहे. महिला किती घंटे काम करत असेल? 12. तुम्ही कमी म्हणल्या. हा, हे आकडा बरोबर आहे. 16 घंटे काम कर. मग पडेगावच्या माणसांनो, गर्व झालेल्या फुगीर लोक हो, खरं सांगा, रात्री पाय कोणाचे दुखत असेल? कोणाचे? महिलाचे का माणसाचे? ती 16 घंटे काम करते आणि ह्यो आरामखोर म्हणतो मग पाय दुखते. पैसे तो आहे खिशात ठेवतो, पाय तिला दाबायला लायतो. गर्व नाही तर काय. अहो, ती सगळं सोडून तुमच्यासाठी आली. भले निसर्गाच्या नियमानं आली असेल, पण आम्ही त्याची जाण ठेवली पाहिजे ना. या सांगितलेल्या 5-7 गोष्टी करा. तुमच्या गावात काही झालं असेल त्याच्यापैकी ते चांगलं आहे, नसेल झालं तर करायचा प्रयत्न करा. पाणी तर शरीरात तिकडून दुसरीकडून आलं म्हणे तुम्हाला, मला कळलं नाही. मला शंका घोर माणूस. म्हणजे पाणी आलं म्हणून तुम्ही उठले नाही का? बरोबर आहे, तुम्ही धरणग्रस्त आहे आणि दुसरीकडून पाणी आणलं, मला हे कळलंच नाही. मी म्हणलं दुसरीकडून काहून आणलं? म्हणे आमचं खराब आहे. म्हणजे मी म्हणतो म्हणून पाणी खराब नाहीये, पाणी खराबच झालं सगळ्याच. कंपन्याचं पाणी पाण्यात सोडलं, सांडपाणी सोडलं, पिकावरचे औषधं खतं मारलेलं पाण्यात गेलं. आमच्या तिकडे मेलेले माणसाची राख पाण्यात टाकते, इकडं कुठे टाकते? पाण्यातच. कसं काय टाकते मला माहित नाही. पाण्यात नका टाकू, माझे हात जोडून विनंती आहे. माझी आई वारली, मी नाही टाकलं. 7 वर्ष झाले आई जाऊ. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडं थोडं टाकलं, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, पाणी खराब व्हायचं वाचलं, नेऊन टाकायचे 500 वाचले. पाण्यात कशाला टाकायचं ते? ताई मला सांगा, एक चिमूटभर राख घेतली मेलेल्या माणसाची, चिमूटभर गिलासभर पाण्यात टाकले आणि त्या बाईला दिली, पितोय नवऱ्याचे, पेंग का नाही प्यायचं. हा, मग दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकी ती हरामखोर? तिला तिच्या नवऱ्याचं चालत नाही चिमूटभर. पाण्यात टाकायचं नाही. काय काहीतरी आम्ही काय केलं, काही प्रथा पाडून ठेवल्या, किंवा त्यावेळेस काही गरज असेल, दुसरा पर्याय नसेल, कळत नसेल, कोणातरी चालू केलं. आज त्याची गरज आहे का? नाही. बरं, त्यावेळेस नदी वाहत होती, आता वाहती का? नाही. आता जागोजागी अडवलं. फरक पाहणं काळानं रूप. म्हणून पाणी चांगलं करून प्या. पाणी सगळ्याचं खराब झालं. तुम्ही देशाचं पाणी चांगलं करू शकत नाही, पण आपल्या गावचं चांगलं करून पिऊ शकतो. आता हे बाटली आहे ना, 10 रुपये 20 रुपये लिटर नाही का? पाणी तेच आहे, शुद्ध करून दिलं. मग माझं म्हणणं आहे, 10 रुपये 20 रुपये लिटरचं पाणी सर्वसाधारण माणूस कसं काय घेईन? मग हे काम कोणाचं आहे? हे काम ग्रामपंचायतचं आहे. हेच पाणी ग्रामपंचायतनं लोकांना द्यायचं, याच्यासाठी ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत काहून पुढे आली लक्षात झालं का तुमच्या?
गावाला जी जी गरज आहे, एका शब्दात ऐका, गावाला लोकाला जी जी गरज आहे ते सगळं पंचायतनं द्यायचं. सगळं. हे जे महाऊर्जा तुमची कंपनी आहे ना, तुम्हाला वाईट नका वाटून देऊ साहेब, हे सगळं पंचायतनं करायला पाहिजे. तुम्ही करू शकता, 10 लोक एकत्र येऊन करू शकते, मग पंचायत का करू शकत नाही? मी लय दिवसाचं सांगतोय, सगळं 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 पंचायतनं करायला पाहिजे. पण आम्ही पंचायत करीत नाही म्हणून लोकांना करायला लागत. पंचायत काय करते? फक्त सिमेंट रोड, त्याच्या पुढं अक्कलच नाही द्यायला. बरं, ते बी मागच्या सरपंचानं केला का पुढचा सरपंच खोदून टाकीतो आणि तिथं काहीतरी पाईपलाईन ड्रेनेज करायला लागतो. तोच रोड खोदायचा आणि तोच करायचा, तोच रोड काही वर्षाने हेच चालू आहे. ह्याला काय डोकं बुद्धी नाही. सरपंच पद असं आहे, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, कुलगुरू, सर्वोच्च न्यायालय यांच्या बरोबरीचं पद आहे सरपंच पद. साहेब, हे कोणा माकुजीनं उठावून सरपंच व्हावं इतकं सोपं नाही. मी तर सांगत राहतो, पंढरपूरच्या पांडुरंगाचा दर्जा आणि सरपंचाचा दर्जा सारखा आहे, इतकं मोठं पद आहे. हा काही करू शकतो समाजाच्या कल्याणासाठी. पांडुरंगा इतका दर्जा दिला मी, आता आणखीन काय उरलं? आम्ही आमच्या इथे थोडं करायचा प्रयत्न केला. मी सांगितलं बेसमेंट, आमचं फक्त बेसमेंट झालं. काय केलं आम्ही? हे सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या. झाडे लावले. झाडं तुम्ही पण लावा, तुमच्या इथे दिसते बरे, अजून लावा. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. कोकणात 3000 पडतो, आपल्याकडे 300. काऊन? देव कोपेले का आपल्यावर? नाही. आपल्याला काय सांगितलं? पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला, नाही तर देवाला पाणी घाला, कावड घेऊन जा. खोटं आहे, खोटं. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ल्यामा सोयरे. झाडाशिवाय 1 मिनिट माणूस जगू शकत नाही. बाळतपणामध्ये बाई वारली तरी पोरग जगत, पण 1 मिनिट ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरग जगायचं नाही. मग तुम्ही अंदाज काढा, झाडं किती महत्वाचे. आपण यायच्या आधी, या पृथ्वीवर यायच्या आधी 20,000 वर्षे झाडं आलेले. कधी? आणि हा काय सांगतो, मी झाडं लावले, मी पाणी घातलं, आरामखोरा, तो हा काय संबंध आहे? काय तुम्ही कधी विचार केला नसन? साधं डोकं येते. या पृथ्वीवर आधी माणूस आला का झाडं आले? आधी माणसं आले असते ते जगले असते का? आधी झाडं आले. पाणी कोण घातलं? पाणी आम्ही नाही घातलं, झाडं त्याची त्याची जगते. आम्हाला फक्त तोडायचे नाही. पोरायला शिकवा, बाहेरचं खाऊ नका, भेसळलेलंही. आता ते बाबा आला, थोडं फरक होईल, आहे का नाही? हा, तुम्हाला सगळ्याला माहीत झालं, ते बाबा आला ते बरं आहे. आता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमच आहे ना हे भडवे. तुकाराम आहे तर आपल्याला काही काळजी करायची गरज नाही, पण आपली साथ पाहिजे त्याला. तो मुळात चांगला आहे, त्याला कोणाची गरज नाही. पण ह्या दुष्टचक्रातून तो टिकला पाहिजे, म्हणून आपली साथ त्याला गरजेची आहे. अन्नात भेसळ करणारे हरामखोर 7 पिढ्या नरकात जात्या आणि हलकटायच्या. अन्नात भेसळ चांगलं नाही ना. गावात स्वच्छता ठेवा. स्वच्छतेच्या बाबतीत बी आपण माग आहे.
तुम्हाला किती वाटलं आपल्याला का आपण लय स्वच्छ आहे, पण नाही, माझं मन सांगतं का हे काही खरं नाही. बरं, तुम्ही घरात एकटे स्वच्छ होऊन उपयोग काय? बाहेर गल्ली, रस्ते, गाव, तुम्ही संडास बांधला ठीक आहे, पण तुमच्या बाहेर समोर कोणी संडासला बसत असं काय उपयोग झाला? नुसता तुम्ही बांधून चालणार नाही, अख्ख्या गावानं बांधायला पाहिजे. अख्खं गावाने बांधून उपयोग नाही, वापरलं पाहिजे. तुमचं गाव एवढं सुशिक्षित आहे, आता कोणी बाहेर जात नसेल म्हणा, आहे का नाही? अंदाजे का जाते काही? हा, कडी जाते. हा, पहा बरं, मग काय उपयोग झाला तुमचा? अहो साहेब, तुम्हाला सांगतो, एक माणूस जरी बाहेर गेला किंवा काही लोक बाहेर गेले आणि त्याच्या संडासवर ती माशी बसली, माशी, आणि उठून आली आणि आमच्या अन्नावर बसली, तर आम्ही अन्न फेकून देतो का? तुम्हाला कळलं का नाही कळलं? तुम्ही तुमचा संडास बांधला आणि खाता कोणाचं? बरं, तुम्ही काय म्हणता त्याला हलकटे, मग त्याचं खायचं का तुम्ही? माशीला साप आहे साहेब, ती त्याच्यावर बसल्यावर उठून आल्यावर ती घेऊन येईनच ना. बरं, ती काँग्रेसची आहे का भाजपची आहे का, ती कोणाचं आणलं त्यानं ते बी माहित नाही ना आपल्याला, आहे का? आम्ही खातो. आणि कदाचित ती माशी मेली, वरणात पडून, चहात पडून, पाण्यात, म्हणजे वल्ल्या याच्यात पडली तर मरते. तर काही आराम करा ना. आम्हाला काय सांगितलं माहिती आहे का? ते अरे काय पागलाचं बाजार आहे. तुम्ही सांगा, 2 थेंब पाणी टाकल्यानं कसं काय शुद्ध होईल? आम्ही नाही सुधारलो. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का नाही माहिती, काही वयस्कर लोक आहे इकडे, त्यांनी पाहिलं असं, एक 10-15 वर्षापूर्वी कुत्रे संडास खायचे साहेब, खात होते, पाहिलं का? खात होते पाहिलं, बरोबर आहे ना? 10-15 वर्षापूर्वी कुत्रे खात होते संडास, पोराला बाहेर बसलेलं का ते खाऊन घ्यायचे. मला खरं सांगा तुम्ही, आता कुत्रे खाते का? अरे कुत्रे सुधारले. अरे कुत्र्याला काय जिल्हा परिषदच्या लोकांनी सांगितलं का? माणूस कधी सुधारायचं? ड्रेनेज बंदिस्त पाहिजे, गाव रोज झाडलं पाहिजे, नख रोज काढले पाहिजे, जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कपड्याला नाही पुसलं पाहिजे. बघा तुम्ही, 95%च्या वर लोक हात धुतल्यावर कपड्याला पुसीते. मी काय म्हणलो कळलं का? जेवणाच्या आधी तुम्ही हात धुतले तर पुन्हा कपड्याला पुसायचे नाही, ओल्या हाताने जेवायचं. हे शास्त्र सांगत, मी नाही. ओल्या हाताने जेवा, कारण तुम्ही ज्या कपड्याला पुसलं तो कपडा चांगला असायची गॅरंटी. हॉटेलमध्ये एकच टॉवेल लटकेल राहतो, साऱ्याने त्यालाच पुसा. महिला मंडळचं तर लईच अवघड आहे. या हात धुतल्यावर पुशी ते कुठं माहित आहे? सांगू? कल्याण. ताट पुसायला बी तेच पदर, नाक पुसायला बी तेच पदर. हा ना.
अहो हे पण सरपंचानं शिकवायचं आहे लोकाला चांगलं वाईट. सरपंच त्या गावची आई आहे, पण याला एवढा अभ्यास पाहिजे ना. हे पैसे वाटून सरपंच झालं, याचा ना अकलीचा काही संबंध नाही. म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्या. तुमच्या गाव मला माहित नाही झाडून घेते का नाही घेते, पण रोज 2 टाइम झाडलं पाहिजे. पूर्ण गाव झाडलं पाहिजे, सडा पाणी मारलं पाहिजे रोज. कोणतेच गाव झाडून घेत नाही, कोणीच घेत नाही. कसं आम्ही थोडंफार करायचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पंचायतनं हे सगळं करायचं, पंचायतजवळ पैसे पाहिजे. आम्ही तोच अभ्यास केला की बाबा करायचं आहे, आपल्याला वाटू राहिलं, पण पैसे. आता सरकारचे उपकार आहे, 15 वित्त आयोग देतं. हे केंद्र सरकारने पैसा चालू केला. आधी पैसा नव्हता पंचायतीला, 1 रुपया नव्हता. आता किती पैसा येतो माहिती आहे? 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी सरपंचाच्या खात्यात न मागता न अर्ज करता जमा होते. मग जनतेनं पहा त्याची लोकसंख्या किती आहे? 1000 लोकसंख्येला 10 लाख. अर्ज न करता त्या तारखेला सरपंचाच्या खात्यात पैसे जमा होते. आत्ता होते, आमच्या काळात होत नव्हते. आम्ही कसं केलं असेल? मग आम्ही काय विचार केला तेव्हा? लोकाला समजून सांगितलं. काही लोकांवर आम्ही दादागिरी केली. दादागिरी म्हणल्यापेक्षा त्यांना बळजबरी आमच्या मागे यायला लावलं. आम्ही टॅक्स लावला एका घराला, त्याच्यातून पैसे जमा केले आणि त्याच्यातून लोकांना सोयी दिल्या. त्यांचंच घेतलं आणि त्यांना दिलं. माझ्या इथे 800 घरं आहे, 4000 लोकसंख्या आहे. तुमचं गाव माझ्यापेक्षा दुप्पट मोठं आहे. 4000 लोकसंख्या, 800 घरं. एका घराला माझ्या इथे 5000 रुपये टॅक्स आहे. किती? 5000. माझ्या अंदाजाने तुमच्या गावात एका घराला 1200 रुपये टॅक्स असेल. तुम्ही पाहून घ्या उद्या. 1200च्या वर नाही तुम्हाला. आम्हाला किती आहे? एका घराला 5000. 800 घराचे 40 लाख रुपये येते आम्हाला टॅक्स. आणि 15 वित्त आयोगाचे 40 लाख येते. 80 लाख रुपये आम्हाला येते आज. तुम्हाला किती यायला पाहिजे ते तुम्ही ठरवा. 5000 रुपये माझ्या गावात लोक टॅक्स 100% भरते. वर्ष सुरू झालं, पहिल्या दिवशी टॅक्स भरायला लागतो आम्हाला. मागच्या वर्षीचं नाही, चालू वर्षीचा. म्हणजे 26-27चा टॅक्स आमच्या इथे जमा झाला. इथं बसलेल्या लोकांना मागच्या वर्षीचा बी भरला की नाही भरला मुश्किल आहे. आमच्या इथल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. टोटल टॅक्स महिलाच्या येऊन भरत्या. जी महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन, तिला इतका मान आहे गावात, तर तिच्याच हाताने 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. आमच्या इथे सरपंच झेंडावंदन करीत नाही. 4 झेंडावंदन 4 महिलाच्या हाताने. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. महिला 1 एप्रिलला पैसे भरत्या म्हणजे भरत्याच.
मार्च महिन्यात पैसे घेऊन पळायचे बाय. झेंडावंदनचा मान मिळाला पाहिजे. चांगलं आहे ना, गावातल्या बाईनं झेंडावंदन केलं, काय बिघडलं? ते सरपंचालाच भली हाऊस दोरी वाढायची माकडावानी काय. गावातल्या लोकांनी केलं तर काय बिघडलं काय त्याच्यात? अरे त्यांना तुला सरपंच केलेलं आहे, लक्षात ठेव. त्याला सोडून तुझ्या जेवणात काय? त्यांच्यासाठीच करायचं जे करायचं ते आम्हाला सरपंचाला कळलं नाही. 5,000 एकदा भरले महिला मंडळ, नीट ऐका, नंतर कशाचेच पैसे भरायचे नाही, कायचे नाही. पाणीपट्टी नाही, घरपट्टी नाही, दाखल्याचे नाही, कायचे नाही. 5,000 भरले, सालभर मोकळे. पहिला मान झेंडावंदनचा. दुसरं, माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी, एक नाही. धुण्या भांड्याचं पाणी वेगळं, जायकवाडी धरणावरून नेलेलं पाणी वेगळं, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावायची गरज नाही, बाईनं खाली नाही यायचं, पाण्यावर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार, एका घराला रोज एक. ही जी बाटली आणली हिच्यापेक्षा भारी पाणी आहे आमचं, क्वालिटी. तुम्ही पिऊन पहा, माझ्या गाडीत आहे. मी यांच्या घरी तुमचं पाणी नाही पेलो, माझ्या गाडीतलं पाणी पेलो. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो साधारण? किती? 15 रुपये धरा. गरिबी लागी किती? 15. महिन्याचे किती झाले? 450 महिन्याचे. वर्षाचे 5,000. आम्ही किती घेतले? मला नुसतं बोलून करमणूक करायची नाही, मी काय सांगतो इकडे लक्ष द्यायचंय आणि एक करायचंय. एका पाण्याचे 5,000 भरता तुम्ही, ते बी 15 रुपयाना. आणि असं दिसायला कसं दिसतं? 5,000 रुपये टॅक्सलाही झाला. कळू राहिलं की नाही कळू राहिलं? आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे ताई, रोज सकाळी 5 ते 8 सगळ्या गावाला आंघोळीला गरम पाणी येते नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणलं मला आंघोळ करायची, तर बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू करशील तर कर, नेतात मर. अहो 2 घंटे बाईचे पाणी तापात गेलं आयुष्य. 5% आयुष्य महिलाचं पाणी तापात गेलं. बरं, आमच्या तिकडे लोकाले हलकटे, नुसतं पाणी तापून द्यायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे राजाला तिथं नेऊन द्यायचं. इकडं कसं आहे? इकडे पण हलकट आहे. मला वाटलं आमच्या तिकडे हलकट आहे काय. मला अजून कळलं नाही तो माणूस बकेट का नेत नाही. अरे न्या हो. बरे, सगळ्या गावचं पाणी तापायला आम्हाला पंचायतला 1 रुपयाचा पण खर्च येत नाही. कारण आम्ही पाणी कशावर तापवतो? सौर ऊर्जावर. आम्हाला 1 रुपयाचा खर्च येत नाही. मग काय हरकत आहे मग गावाला पाणी तापून द्यायला? आम्ही कशावर तापवतो? सूर्यावर. जर भविष्यात तुमच्या गावाला सूर्य आला तर तुम्ही बी त्याच्यावर तापा. डिझेल, पेट्रोल, वीज हे संकट तुम्हाला कमी करायचं असेल तर सूर्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सौर ऊर्जेचा फायदा जास्तीत जास्त घ्या. त्याला काय पैसे लागत नाही.
आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची, जी बाई टॅक्स भरीन तिला एक कार्ड देते, त्या गिरणीत तिने वर्षभर दळून न्यायचं, 1 रुपया लागत नाही. कितीही दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, भरडा करा, बैलाचा भरडा करा, कार्यक्रम करा, किती न्या, मोजून आणायचं नाही, पैसेच घ्यायचे नाही, मोजून घ्यायला नाही. आम्ही पैसे किती घेतले हा लक्षात ठेवा. आम्ही देतो काय काय ते बी लक्षात ठेवा. तुम्हाला जसं म्हणलं बाहेरचं खाऊ नका, भेसळ येते, तसं आम्ही विचार केला बाहेर भेसळ येते तर मग महिलांनी काय करा. मग आम्ही मशनी घेतल्या, हळद पावडर करून द्यायचं, मिरची पावडर करून द्यायचं, धने पावडर करायचं, गोड तेल करून द्यायचं, उसाचा रस काढून द्यायचा, शेवाया पापड करून द्यायच्या, सगळ्या डाळी करून द्यायच्या, बटाटा चिप्स करून द्यायचं, बटाटा चिवडा करून द्यायचं. पंचायतजवळ मशनी आहे, धान्य तुमचं, माल तुमचा, मशीन आमची, फुकट. पैसे किती घेतले हां. सगळ्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे, अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. पैसे किती घेतले हे विसरून जाताना तुम्ही म्हणून देण करतो. शेती करायचा ट्रॅक्टर आहे पंचायतजवळ मोठा महिंद्राचा, 25% सबसिडी आहे शेतकऱ्याला. म्हणजे 1 एकर नांगरायला तुम्हाला किती पैसे लागते 2000. आम्ही 1500 नांगरितो. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचं, 500 रुपये कमी भाव, 5 एकर नांगरलं, किती पैसे वाचले 2500. नुसतं नांगरलं तर मोगळं वेगळं, रोट्या वेगळा, 5000 घेतोय आम्ही. 40 लाख जमा होते, माझा वर्षाचा खर्च आहे 32 लाख. किती 32 लाख. लोकाला एवढा देऊन 8 लाख नफा आहे मला. आम्ही कोणावर उपकार करीत नाही. चाळीस म्हाताऱ्याला रोज जेवण आहे गावातल्या ग्रामपंचायतमध्ये, ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं गावातले म्हातारे निराधार, 8 वर्ष झाले याला. त्यांना कपडा लत्ता चप्पल बूट दुखणं बहाणं काही लागलं तर 40 म्हातारे. गावातल्या म्हाताऱ्याला पोरं नाही आहे, मग त्याला सांभाळायचं कोण? काय वाटतं तुम्हाला, कोण सांभाळा? भीक मागून खाऊ त्यानं. मग जिम्मेदारी कोणाची आहे? सरपंचाची. पंचायतने सांभाळायचे गावातले म्हातारे निराधार. फुकट नाही सांभाळीत तुम्ही, तुमची ड्युटीच आहे ती. मला सांगा, ते म्हातारे असे राहते, म्हातारे काळे बेंद्रे राहते, म्हातारे कुठं खाजी दे, म्हातारे असे करते, म्हातारे तंबाखू खाते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे काही बोलते, म्हातारेला जायला राहते. इतकं म्हातारं जायला राहतं, भाडव्याचं निवडणुकीच्या दिवशी तो उचलून आणलं. तो बाप होता का तो, त्याला उचलून आणला ते काय? हा, तेच म्हातारा आहे ते, लक्षात ठेव. त्याच्यामुळं तू सरपंच झाला. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या गावात पण असे म्हातारे आहे जे तुम्हाला दिसत नाही, मला दिसते ते. तुम्ही म्हणत असेल त्यांना गरज नाही, लई गरज आहे, पण ते कोणाला सांगू शकत नाही. अशा लोकांसाठी मंदिरात किंवा पंचायतमध्ये गावाने व्यवस्था जेवण खाऊन केलं पाहिजे. म्हातारे म्हातारे फक्त कराव. अहो ते म्हातारं कोणाला सांगा हो, त्याचे सुनाचं त्याचं जमत नाही का, त्याची सून त्याची काळजी घेत, ते नाही सांगू शकत.
मग असे 50 लोक गावाला लय जड झाले ग. आणि ते नवीन नवीन वाटतं, नंतर सवय झाली काय वाटत नाही. त्या म्हाताऱ्याला जीव लावा तुम्ही, लय पुण्याचं काम आहे. आम्ही कुठेतरी दुसरीकडे नेऊन अन्नदान करतो. कशाला? आमच्या गाडगे बाबांनी चक्क सांगितलं भुकेल्याला अन्नदान करायचं, मस्ती आलेल्याला अन्नदान करायचं नाही. ते लागू होत नाही. गरजवंताला द्या. कोणाला द्यायला पुण्य होईन का? 10 वाक्य गाडगे बाबाचे, त्याच्यातलं हे मेन आहे, भुकेल्यांना अन्न. 8 वर्ष झाले आम्ही करतो. आणि आमच्या गावातल्या लय लोकांना पैसे दिले. आज माझ्या बापाची पुण्यतिथी आहे, त्या नावाने हे तुम्हाला 2-5 हजार घ्या. आज मा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हे 2-4 हजार रुपये घ्या, म्हाताऱ्याला खाऊ घाला. असे किती को पैसे दिले गावातल्या लोकांना. फक्त काय आहे, पुढं व्हावं लागत. तुमच्याकडे राशन दुकान आहे, सांडलेल्या गावावर जगतीन दे. आम्ही फक्त नियोजन करीत नाही आर्थिक. म्हणून सरपंच थोडा अभ्यासू पाहिजे, कपटी पाहिजे, हरामी पाहिजे, ताकदवाला पाहिजे. एका शब्दात सांगतो, तुकाराम महाराजासारखा नको, छत्रपती शिवाजी महाराजासारखा पाहिजे. तुकाराम महाराज चांगले नव्हते का? महाराजाचे गुरु होते तिथं, पण तसा सरपंच नको. छत्रपती सारखा पाहिजे, जसा टाइम आला तसा. साम दाम दंड भेद. महाराजांच्या लढाई आमुष्याच्या दिवशी. आम्ही म्हणतो आज शनिवार आहे, आम्ही म्हणतो मांजरवाडी गेली. हा याचे पागल, मांजरवाडी गेले काय झालं? 100 मांजरी आडव्या गेल्या तर काय फरक पडत नाही. एक हलकट गावातला आडवा गेला तर गावाचा नाश होतो, लक्षात ठेवा. म्हणून कोण आडवं गेलं याच्यावर ध्यान ठेवायचं. मांजरी आडव्या गेल्या काय होतं? आणि ह्या मांजरी जागी ठेचायच्या, याची किव करायची नाही. आमच्या तिकडं रस्त्याच्या कडेला असे कुत्रे बसते, 2 पाय पुढं 2 पाय मागं, 2-2, 3-3 कुत्रे बसते. त्यांची काहीतरी मिटिंग चालते, आपल्याला कधी कळत नाही काय चालतं. आणि एखादी गाडी आली, 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी आली, त्या गाडीची मागं पळते ते कुत्रे. तुम्ही पाहिलं इकडं पळते का? पळते. ते कुत्रे काऊन पळते मला अजून कळलं नाही काय आहे. त्यांना पुरस्कार आहे का? त्यांना पैसे मिळते का? नाही. ते कुत्रे पळते पळते दमते, वापस येऊन उजून तिथं बसते. मी खूप विचार केला कुत्रे का पळाले, मला उत्तर सापडलं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, किती कुत्रे गाडीच्या मागे लागले, त्या गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय